विद्यापीठात 14.82 कोटींचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारकाचं काम अद्यापही अपूर्णच राहिलेलं आहे। 31 डिसेंबर ही तारीख खरं तर अंतिम असणार आहे आणि याच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना बोलवलं जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर 14,82,00,000 रुपये खर्च करून राजमाता अहिल्यादेवींचे भव्य स्मारक साकारले जात आहे। दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर आता नवीन मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे। तरी देखील स्मारकाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही। जानेवारी अखेर स्मारकाचे काम पूर्ण होईल यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा पाठपुरावा सुरू आहे। सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामांतर झाले। त्यानंतर विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी जोर धरू लागली। त्यानुसार राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आणि 14,82,00,000 निधी दिला। तत्पूर्वी 23 ऑगस्ट 2021 रोजी स्मारक उभारण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय झाला। त्यानंतर 17 फेब्रुवारी 2023 रोजी स्मारक समिती स्थापन झाली आणि शासन आदेशानुसार पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष झाले। त्यानंतर 31 मे 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन झाले आणि स्मारकाच्या लोकार्पणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावण्याचेही नियोजन ठरले, पण वेळेत हे काम पूर्ण झाले नाही आणि लोकार्पण सोहळा थांबला। आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आगामी जयंतीपूर्वी स्मारकाचे काम पूर्ण होईल या दृष्टीने कुलगुरूंचे नियोजन सुरू आहे। विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मोठे स्मारक उभारले जात असून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून बैठका देखील घेतल्या जात आहेत। कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत आहे, पण जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल असे डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी सांगितले।